नमस्कार मित्रांनो, मी प्रतोष माळे आपलं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। ॲक्च्युली भरपूर दिवसातून कॅमेरा हातात पकडला आहे ब्लॉगिंगसाठी, तर थोडं ऑकवर्ड फील होतं आहे, पण करूया आता। ॲक्च्युली हा गोप्रो नाही, माझा मोबाईल आहे, त्याच्यामुळे जरा मला लक्ष पण कॅमेऱ्याकडे देऊ का स्क्रीनकडे बघू कळत नाही। आज आहे गणेश चतुर्थी, तर सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे। आमच्या घरीसुद्धा झाले, मी तुम्हाला दाखवतो आता। भरपूर दिवसातून कॅमेरा हातात पकडला आहे ब्लॉगिंगसाठी, समजून घ्या थोडा। देवाची स्थापना केलेली आहे आम्ही, फक्त आता पूजन वगैरे करायचं बाकी। पूजनासाठी हा पुस्तक असतो। आता पुन्हा पडे उजव्या हातात सोडावे। देवाची प्राण प्रतिष्ठापना झालेली आता। सर्विस जेवण पण उठलाय, जेवलं ना सर्विस। सवय नसल्यामुळे जरा कॅमेरा बघायला पण प्रॉब्लेम होतो, मागाशी बोललो मी, पण आता सवय करायला लागेल पुन्हा एकदा। आमचा बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना झाली आहे, जेवण वगैरे झालं आमचं, नैवेद्य पण दाखवले बाप्पाला। आणि हा नवीन घर माझा, ॲक्च्युली दाखवायला वेळ नाही भेटला पूर्ण याच्यात, कारण का ब्लॉगिंगच करायला टाईम नव्हता माझ्याकडे। आमचं मंदिर अधिष्ठान बाहेरून असं दिसतं घर, पूर्ण दाखवायला हे नाही, दाखवेन कधीतरी। आणि हा आमचा घराचा फ्रंट, त्या पोलामुळे वाट लागली सगळी, उठतो एक दिवस। मूवी लावलाय मराठी, घरात गणपती म्हणून, अमेझॉन प्राईमवर आहे। गणपतीचे दिवस नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलो इथं मामांच्या गणपतीला। मेगो फ्राय कधी येणार मला माहितच पण नाही। काय करणार गणपतीत? गणपतीत मी घेणार गणपती आणि मी बोलावर जाणार। पहिल्याच दिवशी बोलावर जाणार, पहिल्याच दिवशी विसर्जन करायला निघलेला आहे, दर्शन घ्यायला। नमस्कार, या दर्शन घ्या आमच्या बाप्पाचं। जा जनू, ही बघ, ही पण आली, ऑलरेडी घरात आहे। हो, घ्या दर्शन घ्या बाप्पाचं। गावात पायापाडीची सुरुवात करतो जरा। गावात सगळ्यांच्या राऊंड वरतो। भावेश शेडगे आला आणि विक्कीच्या इथे आलो आता मी, तर तुम्हाला विक्कीचा डेकोरेशन दाखवतो कसं। विक्की भाईच्या घरी आलोय। अरे ताई का आला? काम तर करायला मागत नाही, बसून होती, बघितली का? मी आलो तर लगे लाडू बनवायला निघली। अरे वा, विक्कीचा देखावा बघा। पहिले बाप्पाला बघा, विक्कीने मूर्तीच आपली पूर्ण राम मंदिराची सिलेक्ट केलेली आहे, श्रीरामाची। इकडे श्रीराम, इकडे श्रीराम, आणि हा मंदिर, राम मंदिर अयोध्येचा। विक्रांत सरंजामे यांची, सॉरी विक्की सार्डेकर याची आणि निरंजन सार्डेकर याची कलाकृती आहे, बघू शकता तुम्ही। हा पण काहीतरी प्रकारे दूर निघते पाहिजे तुम्ही, विक्कीचा नाद नाही। अमित भाईच्या घरी आलोय, एक वेळेचा देखावा केलाय, पूर्ण आगरी कोळी गणपती दाखवला आपला। त्यांचे मित्र बसलेले तिथे, माळी परिवारातले मित्र आहेत। शेठ झोपलेले आहेत वाटतं, जरा आराम करत आहेत। कृष्णाची मूर्ती पण आहे। हे बघा भाऊ, आरतीची पुस्तकं छापलेली आहेत आरतीसाठी। तुम्हाला यातलं काय लागलं, केक, मेडिकल, बिल्डिंग मटेरियल सप्लाय, जागा भाड्याने घेणे देणे, फ्लॅट विकणे, हॉटेल, काही लागलं तर संपर्क साधा, नंबर वगैरे आहे अवश्य।
प्रमोद दादाच्या घरी आलो आता. त्यांचा सुद्धा छान गणपती आहे. भावेश शेडगे यांचे बंधू आणि भावेश शेडगे यांना आम्ही ट्रेनिंग देऊन पाठवले. आरतीची पुस्तकं आहेत, आरतीसाठी मदत होईल. आणि हे आपलं फर्म आहे स्वतःचा. केक लागला, मेडिकल लागला, काही मार्केटिंग बघा, मार्केटिंग बघा, फक्त मार्केटिंग बघा. हॉटेल पण आपलाच आहे. जागा वेळाने देणे घेणे. आणि हितेश माळी यांच्या घरी आला तर देखावा दाखवतो तो. चल जीत चालू कर. अरे वा, आता जीत सांगेल आपल्याला काय बनवले त्याने. आम्ही राम सेतू बनवले. आम्हाला काय तेवढं माहित नाही. दादा आले नक्की त्याने असते. अच्छा, म्हणजे जास्त हातभार दादाचा आहे यात. तर मी सांगतो, हा त्यांनी राम सेतू बनवताना दाखवलेला आहे. धनुष्कोडीवरून जो रस्ता जातो आपला श्रीलंकेला, राम सेतू तो बनवतात. वरून हनुमान येतोय आपला एक दगड घेऊन, राम नावाचा. छान बनवलाय. जी त्यांची खूप मेहनत दिसते. आणि हा इथं लंका दाखवली याच्या. आणि जरा ही जरा स्टायलिश लंका आहे. हॉटस्टार वरून डाउनलोड केलेली मूर्ती सुद्धा छान आहे त्यांची. भाई सारडेकरांच्या घरी आलो आणि त्यांचा सुद्धा छान असा देखावा असतो दरवेळी. भाई चालू कर, चालू कर बघू. आपला नाहीये का? अच्छा, एकच हात फिरतोय. कोण आहे आपलं? जांबवन आहे. मूर्ती लक्ष्मण आणि हनुमानाचे. ओके, असं दाखवलंय. आणि लक्ष्मण आणि मेघनाचा युद्ध प्रसंग आहे. आणि श्रीराम आहेत. आणि छान चढाई आहे. छान दाखवलं, छान. भाई नसता इथं समजून सांगायला तर आम्हाला समजलाच नसता. या आरतीची पुस्तक आहे. तुम्हाला याच्यामध्ये बस भाई, आम्ही ना आरत्यांची पुस्तकं छापल्यात. चड्डी बडी आणि माझं सेपरेट पण आहे. दाखवतो तुम्हाला. बघा हा माझा. आणि त्याच्या मागे आम्ही पूर्ण आमचे आरत्यांच्या याच्या मागे पुस्तकाच्या आतमध्ये आरत्या. बाहेर माझा फोटो आहे. वाटून घरी आलो. बरं थोडा आराम करतो नंतर परत जाऊ. पण हे या पोरांची एवढा गोंगाट चाललाय ना, मस्तीच चालली त्यांची कधीपासून. आता फॅमिली झालेच म्हणताय. असू दे, आता काय गणपतीचं घर आहे. पोरं असणं मस्ती असणारच. हे लागेल. दिवसाचे गणपती विसर्जन होत आहेत. मध्ये मध्येच मला व्लॉग करायची सुचते. आपला एक सबस्क्रायबर आहे जुना. आता कोण चालत नेत नाही. प्रत्येक जण गाड्यांच्या तर त्याचं 5 दिवसाची. पण चालत आमचा भरपूर लांब पडतो. नाही तर पहिले सगळ्यांचे चालतच जायचे. सरडेकरचे 5 दिवस आणि सतीश माळीचे 5 दिवस संपलेले आहेत. खूप पैसा जिंकलेला आहे त्यांनी 2 दिवसात. बाईच्या हे मॅगी नव्हती, नूडल्स होत्या. चड्डीबडी गँगचा मेंबर भावेश शेडगे. जिम बॉडी बघा फक्त तुम्ही. ओ माय गॉड, बॉडी बघा. रोज सकाळी 6 वाजता जिमला जातो. सांगत नाही, गपचूप जातो. नाच नाही व्हायचा. आरती संपताना वाट बघताना सतीश माळी, कारण का उद्यापासून तयार असणार आहे. काय नाही, बुवा आहे आपला. बुवा माणूस, याचा काय प्रश्न नाही. ही आहे आजची पिढी, यांना आरती येत नाही. विसर्जनाची सुरुवात झालेली आहे. मोरया मोरया. आजुली गावातले ब्लॉगर बघा बघतोय. त्या बाजूला पण ब्लॉगरच आहे. अजून आणखी 2-3 ब्लॉगर आहेत. कुठे दिसत नाही तुम्हाला.
5 दिवसाचे गणपती विसर्जन झाले, म्हणजे 6 गौरी गणपती, आणि आज 7 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन आहे. आता मी आहे चौक माझ्या मेडिकलमध्ये, तर इथे दाखवतो तुम्हाला 7 दिवसाचे गणपतीचं विसर्जन कसं आहे. तिथे चालू झालं. शेट स्वीटचं आगमन झालंय आमच्या गरीबाच्या घरी. आज आहे पप्पांचा बर्थडे आमच्या. केक आणलाय आणि हा आमचा बाप्पा 10 दिवसाचा. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बाप्पा, हॅपी बर्थडे टू यू. पब्लिक मागच्या वर्षीचे ब्लॉग लावलेत. हा आमचा बाप्पा नाचा रे. तेजस्विनी, एवढं पसारा का केला आज? आपोआप कसं होणार? वड्या वगैरे तुम्ही चालताय बिंदास? हो पाहिजे, माझ्या नवऱ्याला मग चालायलाच पाहिजे. विनीता काय म्हणतेस तू? नंतर घेऊ, इकडे बघ. मग त्यात काय झालं? आता काय करते? आता टाइमपास चाललाय. विनीता शेफ यांच्याकडून मोमोज फ्रायची रेसिपी चालू आहे आणि पॅटी सुद्धा केले पावाचे. चक्क गॅलरीमध्ये बसली बिचारी. हो, हवा चांगली आहे इकडे. किचनमध्ये गॅस छोटा पडतो त्यांना. आई आमची खाऊन बसली आता. आई किती खाल्लं? सगळं खाल्लं आई. आमच्या गाडीचं आता डेकोरेशन करायचं आहे बाप्पाने. टीम गाडी सजवायचं. संदेश डुकरे चक्क आलेले आहेत तिथे डेकोरेशन करण्यासाठी सज्ज झाले. आणि सर्वेश माळी काय म्हणतात, आटल सिटीवरून मी फ्री सोडीन म्हणतोय आमच्या भाऊजींच्या नावाखाली. ही त्याने हे काय रे काय बस. सजवलेला आहे यावेळी, जास्त नाही केलं, नॉर्मलच केलंय. हा बघा मोठपण आहे. काय केलं नाही साठी गाठ नाही मारता आली याला फुग्याना ना. आता इधरले ना उधरले कर रहा है. मंगल मूर्ती गणपती बाप्पा. देवाची स्वारी बसलेली आमची. गणपती बाप्पा मोरया. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. थोडी आमची सजावट जरा जास्त मोठी झाली, वायरीमध्ये यायला लागल्या त्यामुळे. अंधार होईल,
लाईट वगैरे यंदा काहीच नाही केली ना, त्याच्यामुळे जनरेटरसुद्धा नाही आणला, त्याच्यामुळे मी लवकर आणला आता पुढे. छान दिसते मूर्ती बाप्पाची. ही आमची मागे कन्नू. घरच्या बाप्पाचं विसर्जन झालंय. आता चाललोय लालबागच्या राजाच्या विसर्जनाला. ऍक्च्युअली दरवर्षी जातो आणि आता सुद्धा चाललोय. आता सुजित येतो त्यासाठी थांबलोय, त्याचीच गाडी घेऊन चालली. मी जात नव्हता, कंटाळा आला खूप, पण त्यांनी जरा जास्त आग्रह केला म्हणून निघालो. एक सर्व्हिसला घेतल्या पाठी. विसर्जन चांगलं झालं. अटल सेतूवर आहोत. आमच्या भाऊजींची कृपा, आम्हाला टोल जरा फ्री झालेला आहे. सुजित आहे, मी आहे, साक्षी वहिनी आणि सर्वेश. आम्ही 4 जण चाललोय लालबागच्या राजाच्या दर्शनाला, सॉरी विसर्जनाला. लालबागच्या राजा दर्शनाला. राजा दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालोय बॅक टू होम. जास्त वेळ थांबत नाही, कारण का फुल चेंगराचेंगरी. किती जरी लोक पडले हो, बेकार वाटला. एवढी क्राऊड असते ना, बेकार क्राऊड. आता गाडीजवळ आलोय. कपल बघा, सॉरी नवरा बायको हे चाले हातात गेलो. बाईची धन्नो घेऊन आलोय आम्ही, SS डान्स स्टुडिओ.